मेळघाटातील दहेंद्री गावात गेल्या 15 दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने ग्रामस्थ विशेषतः महिलांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। या समस्येमुळे संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला, परंतु प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेतली गेली नाही। या गंभीर परिस्थितीवर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी संताप व्यक्त केला आहे। अपूर्ण काम असतानाही पाणी पुरवठा विभागाला ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र कसे दिले, यात अधिकारी आणि कंत्राटदारांची मिलीभगत असल्याचा संशय आहे, असा आरोप करत त्यांनी दोषींवर तातडीने कारवाईची मागणी केली आहे। दहेंद्री या गावामध्ये 15 दिवसापासून पाणी पुरवठा सुरळीत नाहीये। आम्ही वारंवार त्याच्या तक्रारी करत आहोत, पण या पाणी पुरवठा विभागाला अजूनही जाग आलेली नाहीये। आमच्या लाडक्या बहिणी यांना आज पाण्यासाठी वन भटकावं लागत आहे। देवा भाऊ, तुम्हाला या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपण एकीकडे महिला बिल आणण्याच्या आळमध्ये आपण चुकीच्या पद्धतीनं डिलिमिटेशन बिल पारित करण्यासाठी धडपड करता आणि ते नामंजूर झाले म्हणून त्याच्यासाठी तुम्ही आंदोलन करता, तुमच्या पक्षाचे लोक आंदोलन करतात। पण आज आमच्या महिलांना, आमच्या या मेळघाटातील आदिवासी जनतेला पाणी पुरवठा सुरळीत होत नाही आहे। पाण्यासाठी घर सोडून दूर पर्यंत पाणी आणण्यासाठी जावं लागत आहे। तर यांच्यासाठी तुम्ही समोर याल का? यांच्यासाठी तुमच्या पक्षाचे लोक मोर्चे आंदोलन करतील का? आमची या माध्यमातून सरकारला, शासनाला एक विनंती आहे की मेळघाटमध्ये ज्या पाणी पुरवठ्याच्या समस्या आहे त्या सुरळीत झाल्या पाहिजे। या गावामध्ये पाणी पुरवठा योजना ही मंजूर झाली तेव्हापासून आजपर्यंत पाणी पुरवठा झालेला नाहीये। या पाईपलाईन मध्ये, योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय। या कॉन्ट्रॅक्टरनी, अधिकाऱ्यांनी सचिवाकडून पैसे देऊन त्याची एनओसी घेतली, ती योजना हँडओव्हर केली, तेव्हापासून आजपर्यंत या गावातील लोकांना पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाहीये। आमची प्रशासनाला आज एक विनंती आहे की त्यांनी तात्काळ या सगळ्या ज्या आम्ही दिलेल्या तक्रारी दिलेल्या गावांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आम्हाला या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींसोबत आणि आमच्या ग्रामस्थांसोबत आम्हाला एक मोठं प्रचंड पाणी पुरवठ्यासाठी आंदोलन उभं करावं लागेल। राहुल येवले यांनी सत्ताधारी पक्षाच्या महिला नेत्यांनाही लक्ष्य केले आहे। महिला आरक्षणाचे राजकारण करणाऱ्या महिला नेत्या मेळघाटातील महिलांच्या या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर कधी आंदोलन करणार, असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। यावेळी तालुकाध्यक्ष संदीप मुंडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते। प्रशासनाने तातडीने पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे। काही ना काही पक्ष घ्यावा लागते। किती लोक तलतल फिरून राहिले तर 15-20 दिनापासून पाणी नाहीये, बगर पाण्याचे फिरून राहिलो इथं तिथं। आमचे खूप बनवून नाही राहिलं, आम्ही जिथून तिथून पाणी आणून राहिलो। याच्यासाठी ते मानले काही ना काही पक्ष घ्यावा लागेल आणि जल्दी पाणी द्यावा लागेल। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।